गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिवसाची सुरुवात झाली आमच्या लिटिल कान्हाची तयारी करून स्कूलला सोडण्यापासून. आमचा लिटिल कान्हा आज खूप सुंदर दिसत होता. मग घरी आल्यावर जन्माष्टमीचा नैवेद्य तयार केला. त्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या खाली गाय आली होती म्हणून गाईलाही नैवेद्य दिला. आणि सायंकाळी आम्हाला छोटूशा बर्थडे पार्टीसाठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळे रेडी झालो. लेट होते आपल्याला. बर्थडे पार्टी सुरू झाली असे तुम्हाला कळते का दोघांना? काय लेट झालं भागो. बर्थडे पार्टीच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर बर्थडेचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आमच्या लेडीजसाठी सगळे एक छान गेम होता, त्यात मी पार्टिसिपेट केला आणि मी जिंकले सुद्धा. शिवायने मस्त सूपचा आस्वाद घेतला. तो गेम काय होतो ते नक्की बघ. स्वतःचा भाग सोडून दुसऱ्याचा भाग घेऊन यायचं. पटकन बसून घ्या. जो घेऊन येईल तो बसून घेईल. माय गॉड, जे बसले ते गेम मध्ये दुसऱ्याचे बाळ कोणी कोणी सोडले? बाळ ते सोडा, दुसऱ्याचे बाळ सोडतात. त्या वाद आहे, रडू नका. दुसऱ्यासाठी उभी राहील तू. कुठल्या पण एक गर्लफ्रेंडला घेऊन यायचं. गर्लफ्रेंड मैत्रिणीला घेऊन यायचं. गर्लफ्रेंड बसून घ्या. पटकन पटकन बसून घ्या. माय गॉड, हात पकडा. माणसाचा हात पकडा. देऊ शकते तुमच्यासाठी. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सगळ्या गर्ल. आयफोन मोबाईल घेऊन यायचा. आयफोन पटकन बसून घ्या. बसून घ्या. ज्याच्याकडे आहे तरी घेऊन बसा. क्या बात है. पटकन. माय गॉड, क्या बात है. पटकन फारच खेळायचंय. स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्याचा नवरा घेऊन यायचा. पटकन फास्ट. स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्याचा नवरा घेऊन यायचा. बरोबर. स्वतःची चप्पल सोडून दुसऱ्याची चप्पल घालून यायची. पटकन पटकन घालून यायची. घालून हातात नाही, हातात नाही, घालून यायची. पटकन. क्या बात आहे. ठीक आहे, ठीक आहे. घातली पण त्यांनी. ओके, थँक्यू सो मच. दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवायचे. जन्माष्टमी होती म्हणून घरी आल्यावर लगेच देवघर सजवलं. त्यानंतर जन्माष्टमीची जी तयारी होती बाकी ती पूर्ण केली. 12 वाजले आणि जन्माष्टमी आम्ही साजरी केली. आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही जन्माष्टमी कशी साजरी केली हे बघण्यासाठी फुल ब्लॉग नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.